नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29वा भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विश्लेषण। श्लोक नंबर 9। विषयान् अभिसंधाय यश ऐश्वर्यम् एव वा अर्चादावर्चयते माम् पृथग्भावः स राजसः। विषयान् अभिसंधाय यश ऐश्वर्यम् एव वा अर्चादावर्चयेद्यो माम् पृथग्भाव स राजसः। विषयान् अभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्चयेद्यो माम् पृथग्भावः स राजसः। विषयान् अभिसंधाय अर्चादावर्चयेद्यो माम् पृथग्भाव स राजसः। विषयान् अभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्चयेद्यो माम् पृथग्भावः स राजसः। विषयान् अभिसंधाय यश ऐश्वर्यमेव वा अर्चादावर्चयेद्यो माम् पृथग्भाव स राजसः। विषयान् इंद्रिय विषय अभिसंधाय हेतूने किंवा उद्देशाने यशः यश म्हणजे काय ऍक्च्युली प्रभुपाद इंग्लिश मध्ये देतात फेम प्रसिद्धी। खूप महत्वाचं आहे। यश वेगळं असतं, प्रसिद्धी वेगळी असते। ऐश्वर्य ऑप्युलन्स एव इंडीड व्हॉट इज इंडीड मराठी त्यांनी भाषांतर केले निश्चितच वा किंवा अर्चा आदव मंदिरातील श्रीमूर्तीची उपासना इत्यादी
मूर्तीची उपासना इत्यादी अर्चयेत पूजा करतो. मे वर्शिप यह जो माम माझी पृथक भाव पृथक भावी व अन्य हेतु भावी मनुष्याने सेपरेटिस्ट मेंटॅलिटी सह तो राजसः रजोगुणी. भाषांतर आहे ऐहिक सुखे प्रसिद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती या उद्देशाने अन्य हेतुभावी मनुष्याने मंदिरातील श्रीमूर्तींची उपासना करणे ही राजस भक्ती होय. काल आपण तामस भक्ती वाचलं. कोणाला आठवतंय का बघा? कालच्या श्लोकामध्ये म्हणजे तामसिक भक्ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि राजसिक भक्ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक कॉमन गुण आहे. कुठला? आजचा श्लोक मी आणखीन एकदा वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐहिक सुखे म्हणजे संसारिक भौतिक सुख मिळवण्याच्या हेतूने, यश प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने, ऐश्वर्य प्राप्ती म्हणजे सुख संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने आणि पृथक भाव ठेवून जो मनुष्य मंदिरातील श्रीमूर्तींची उपासना करतो तो राजसी भक्तीमध्ये असतो. मंदिरातील श्रीमूर्तीची उपासना करतो असं का म्हटलंय? राजसिक भावामध्ये भक्ती करणाऱ्यांना दुसऱ्या भक्तांची सेवा किंवा ऍक्च्युली बाहेर जाऊन काहीतरी कष्ट वगैरे करायची भक्ती करायची नसते, भक्तिमय सेवा करायची नसते. फक्त मंदिरातल्या पूजा अर्चना याच्यामध्ये ते इंटरेस्टेड असतात, कारण त्यांना काहीतरी हवं असतं त्याच्या बदल्यामध्ये. दोन्ही व्यक्तींमध्ये तामसिक आणि राजसिक दोन्हीमध्ये कॉमन गुण कोणता आहे? पृथक भाव किंवा सेपरेटिस्ट मेंटॅलिटी. मी एकदा आपल्या मीटिंग मध्ये समजावून सांगितलेलं, तुम्हाला आठवतंय का बघा? सेपरेटिस्ट मेंटॅलिटी म्हणजे काय? बेसिकली सेपरेटिस्ट मेंटॅलिटीचा अर्थ असतो एकदम ग्रॉस लेवलला स्वार्थीपणा. एकदम ग्रॉस लेवलला. ग्रॉस म्हणजे काय? स्थूल म्हणजे सरळ सरळ उघड दिसून येते अशा लेवलला असलेला स्वार्थीपणा, त्याला पृथक भाव म्हणतात. ऍक्च्युली आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी असं कसं काय? हा तर भक्त आहे, राजसिक तामसिक भक्त आहे, याचा स्वार्थीपणा सरळ सरळ थोडीच दिसून येतो. ऍक्च्युली सर तो उघड असतो. सेपरेटिस्ट मेंटॅलिटी ही एकदम 100% स्वार्थी सेल्फिशनेस असते. सेपरेटिस्ट या शब्दामध्येच प्रभुपाद सगळं काही येतं ऍक्च्युली. ते म्हणजे स्वतःला सेपरेट समजून विचार करणे. कशापासून? सगळ्यापासून. मग असा व्यक्ती प्रेम कधीच करू शकत नाही. कुटुंबात राहून पण जो स्वतःचा विचार करत असतो, आलं का लक्षात? कुटुंबामध्ये 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, सगळं कुटुंब आहे, परंतु एक भाऊ त्यातला स्वतःचा सेपरेट विचार करायला लागतो. सेपरेटिस्ट म्हणायचं त्याला, सेपरेटिस्ट मेंटॅलिटी, पृथक भावी. आणि हा जो आपल्या मनामध्ये हा जो भाव असतो सेपरेटिस्ट पृथक भाव, हा ऍक्च्युली भगवत धामातून आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हापासून असतो. कारण ओरिजिनली आपण स्वतःला सेपरेट समजलेलं असतं भगवंतांपासून. भगवंतांच्या सुखामध्ये मीच माझं सुख का मानू? माझं सेपरेट सुख मी शोधून काढणार आहे. मग असे व्यक्ती टीम मध्ये वगैरे काम करू शकत नाही. त्यांच्या मनात वेगळं चाललेलं असते. लक्षात येते का तुम्हाला? हे समजावून घ्यायला खूप सोपं आहे. आपल्याला जनरली अशा गोष्टी समजत नाहीत, कारण आपण पण जरा उगीच थोडंफार कुठेतरी त्याच भावामध्ये असतो, त्यामुळे आपल्याला हे समजत नाही. पण ऍक्च्युली हे खूप महत्वाचं आहे.
ही जी सेपरेटिस्ट मेंटॅलिटी असते ना, ती कुटुंब तोडते, टीम तोडते, सत्संग तोडते. कारण या अशा व्यक्तींना त्यांचा स्वतःचा स्वार्थ सेपरेटली पूर्ण करायचा असतो. मग तो छोटा असो मोठा असो. आणि ही सेपरेटिस्ट मेंटॅलिटी जिथे असते ना, तिथे मग लोक लपवून ठेवणे, मनातलं न सांगणे असे प्रकार करतात. मग इथूनच सगळे वादविवाद, भेद, मतभेद, ताटातूट निर्माण होते. तर या मेन भावनेमुळेच आपण भगवंतांशी पण तोडले गेलेलो. मग रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये दोन्हीमध्ये पण हा का सांगितलेला आहे? कारण दोघांची तीच इच्छा आहे. ऍक्च्युली प्रत्येक जीवाची हीच इच्छा असते, माझा स्वतःचा स्वार्थ कशामध्ये. जोपर्यंत तो सेवा भावाच्या ह्याच्यामध्ये येत नाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला आढळेल की सत्वगुणीमध्ये पण आहेच. तुमच्याकडे भागवतम असेल तर तुम्ही बघू शकता. कर्मनिहारम उद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम यज्जेद्यष्टव्यमिति वा पृथक भाव स सात्विक. आणि अगेन पृथक भाव, पृथक भाव स सात्विक. तो हे खूप महत्वाचं आहे. मी एकदा आपल्या प्रोजेक्टच्या मीटिंग मध्ये हे मुद्दामून सांगत होतो. कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील आपण सेपरेटली विचार करायला लागलो ना, की मग तिथे आपलं काम होतच नाही. घरामध्ये पती पत्नी देखील वेगवेगळं सेपरेटिस्ट मेंटॅलिटी असली तर ते पती पत्नीचे संबंध टिकून राहत नाही. ते मुलांमध्ये याचा अर्थ असा नसतो की तुमचा आनंद तुम्ही सोडून द्यायचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की माझा स्वार्थ नाही म्हणजे माझा आनंद नाही. जरी ऍटलिस्ट तुम्ही जे विचार करताय ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे, सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. हे असे मनात ठेवणारे लोक खूप डेंजरस असतात, सुपर डेंजरस असतात, लक्षात ठेवायचं. रजोगुणामधला भक्त कसा असतो? त्याला भगवंतांची भक्ती करायची असते काहीतरी फायद्यासाठी, प्रॉफिट. प्रभुपाद नेहमी म्हणायचे प्रॉफिट, अडोरेशन अँड डिस्टिंक्शन. या तीन गोष्टीसाठी माणूस या भौतिक जगामध्ये तडफडत असतो. भक्तीमध्ये देखील तेच करत असतो. प्रॉफिट, अडोरेशन अँड डिस्टिंक्शन. प्रॉफिट म्हणजे काय? भौतिक फायदा, तो कोणत्याही प्रकारे असू दे, मटेरियलिस्टिकली पैशाच्या रूपात असू दे, कशाच्याही रूपात असू दे. अडोरेशन म्हणजे सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, ग्रेट म्हटलं पाहिजे. आणि डिस्टिंक्शन म्हणजे सगळ्यांच्यामध्ये मी उठून दिसलं पाहिजे. ऐहिक सुख, यश, ऐश्वर्य प्राप्ती या उद्देशाने पृथक भावाने मनुष्याने मंदिरातील श्रीमूर्तीची उपासना करणे ही राजस भक्ती होय. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पृथकवादी हा शब्द योग्य रीतीने जाणून घेतला पाहिजे. प्रभुपादांचं तात्पर्य पहिला वाचून मगच मी बोलायला सुरू केलं पाहिजे. कधी कधी मी विसरून जातो. पृथकवादी, पृथकतावादी हा शब्द योग्य रीतीने जाणून घेतला पाहिजे. या संदर्भातील संस्कृत शब्द भिन्नदृक् किंवा पृथक भाव असे आहेत. जो मनुष्य स्वतःचे हित भगवंतांच्या इच्छेपासून भिन्न असल्याचे पाहतो तो पृथक भावी होय. बेसिकली स्वार्थी असतो. मिश्र भक्तांना किंवा रजोगुणी व तमोगुणी भक्तांना वाटते की भक्तांच्या सर्व मागण्या पुरवणे हेच भगवंतांचे कार्य आहे. बऱ्याच लोकांना, भारतातल्या तर बऱ्याच लोकांना हे ऍक्च्युली असं ठामपणे पटलेलं असतं की देवचा अर्थच आहे माझ्या ऑर्डर पुरवणार. नसेल तर देवाचा उपयोग काय प्रभूजी? माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझं सुख हे प्राप्त होत नसेल तर त्या देवाला जाऊन उपयोग काय? म्हणून आपण रोज देव बदलतो, जरा थोडे दिवस इकडे जाऊन बघतो, थोडे दिवस तिकडे जाऊन बघतो.
आणि अशा हेतूने भगवंतांच्या भक्तीत आलेला पण जास्त दिवस टिकत नाही, हो की नाही? बऱ्याचदा हे मी तुम्हाला सांगितले, तुमच्या लक्षात असेल, पण मला परत एकदा आठवलं. आमच्या इथे जे मंदिर आहे तिथे एक माताजी आल्या होत्या. माताजी म्हणजे स्त्री, जैन होते, गावातलेच आमचे. त्या उंबरट्यातून जो बाहेर जी कमान आहे की नाही, तिथूनच मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरू. सगळीकडे जाऊन आलो रे देवा, कुठंच माझं गारानं कुठल्याच देवानं ऐकलं नाही, खरं मला माहिती होतं तू ऐकणार म्हणून तुझ्याकडे आलोय. आम्ही इथे बसून हसत होतो. तुला माहिती होतं ह्याच्याकडेच हे होणार आहे, तर पहिल्यांदा इथे का नाही आले, हो की नाही? असे लोक स्वार्थी असतात. पृथक भाव म्हणजे स्वार्थ भाव, भिन्न इच्छा ठेवणारे, कलेक्टिव्हली विचार न करणारे, दुसऱ्यांसाठी त्याग न करणारे, वेगळं वेगळंच काहीतरी करायचं असतं यांना. अशा लोकांना वाटतं की भक्तांच्या सर्व मागण्या पुरवणे हेच भगवंतांचे कार्य आहे. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांकडून शक्य तितक्या गोष्टी काढून घेणे हाच अशा भक्तांचा हेतू असतो. मग वर त्याच्यासाठी थोडाफार भक्तीचा ढोंग करायला लागला तरी काय हरकत आहे? बऱ्याचदा एखादा महान संन्यासी किंवा महान लेवलला असलेला संन्यासी किंवा गुरु देखील हा अशा पृथक भावामध्ये असतो. भगवंतांना त्यांनी मान्य केलेलं नसतं. त्याचा स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा फेम प्रसिद्धी ही त्याला महत्वाची असते. परंतु त्या प्रसिद्धीसाठी तो भगवंतांचं नाव वापरतो. मस्तपैकी कीर्तन करणार, मस्तपैकी हात वर करून हरी हरी हरे कृष्ण, प्रभुपादांचं पण नाव घेणार. काही का कुठल्या का कारणाने काय होईना मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे. हा भाव खूप डेंजर असतो ऍक्च्युली. तमोगुणातले काल आपण वाचले ते डेंजर असतातच, परंतु हा पण डेंजर असतो. सत्वगुणामध्ये केलेली भक्ती पण डेंजर असते. परंतु हा असा भाव का डेंजर असतो? कारण तमोगुणातला जो भक्त असतो त्याची लक्षणं काय सांगितली काल सांगितलं आपल्याला, कोणाकोणाला आठवते? द्वेष करणे, हिंसा. पहिलं लक्षण सांगितलं हिंसा, आठवतंय काय तुम्हाला? मत्सरी, अहंकारी, हिंसक, क्रोधी हा तमोगुणातला भक्त असतो. मग हे जे गुण आहेत ना, मत्सर, अहंकार, हिंसा, क्रोध, दिसून येतं आपल्याला. एखादा भक्त तमोगुणामध्ये भक्ती करत असेल, त्याला काही पटलं नाही तर तो लगेच चिडतो, त्याच्या मनासारखं नाही झालं तर. हिंसा करतो, एखाद्याला मारणे. आता सध्या आपल्या पटनामध्ये घटना झाली की नाही, एखाद्याला मारणे. अहंकार सगळीकडे, मी 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 करणे. हे गुण सहजासहजी दिसतात आपल्याला गेल्या गेल्या, आणि आपण या अशा भक्तांपासून दूर राहू शकतो. परंतु रजोगुणातला जो भक्त असतो ना, त्याचे गुण सहजासहजी लक्षात येत नाहीत आपल्या, डेंजरस असतात. एखादा व्यक्ती, रजोगुणातला व्यक्ती भक्ती कशासाठी करत असतो? प्रसिद्धी मिळवण्यासाठी. परंतु शास्त्रात पुन्हा पुन्हा लिहिलं जातं की अशा गुरुला, अशा वरिष्ठ भक्तांना आपण प्रणाम केला पाहिजे, आपलं समर्पण केलं पाहिजे, त्यांचे पाय धुवून पाणी पिले पाहिजेत. मग तो व्यक्ती खरोखरच त्या लेवलला जाऊन प्रामाणिकपणे बसलाय का प्रसिद्धीसाठी बसलाय हे लवकर लक्षात येणं खूप कठीण असतं. अशा दुसऱ्या व्यक्तीबद्दल पण, आणि आपण पण ही भक्ती त्याच्यासाठी करतोय की शुद्ध भावाने करतोय, आपल्याला पण आपलं कळायचं अवघड असतं. म्हणून हे थोडंसं डेंजरस असतं. एकदम सटल फॉर्म मध्ये लोकांना ते असे फिरवतात. मला अजूनही आठवतं, एका ठिकाणी मी गेलो होतो, ते भक्त आले, पहिल्यांदा इतके विनम्र वाटले. ओ माय गुडनेस, बोलण्यामध्ये इतकी विनम्रता, चालण्यामध्ये इतकी विनम्रता. भगवंतांनी त्याचं उदाहरण दिलं पाहिजे अर्जुनला. किम भाषेत व्रजेत किम, अर्जुन म्हणतो की नाही, भक्त चालतो कसा, बोलतो कसा. थोड्या वेळाने हळूहळू त्यांच्या बोलण्यातून वगैरे मला जाणवायला लागले की हा फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी हे सगळं करतोय.
परंतु आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, तिथे असलेल्या जवळजवळ 20-25 भक्तांपैकी कोणालाही त्याची जाणीव झाली नाही. आणि ही खूप 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 सूक्ष्म प्रमाणात ही इच्छा असते, आणि ती सूक्ष्म प्रमाणातली इच्छा बघायला तुम्हाला पण थोडंफार शुद्ध अवस्थेत जावं लागतं. मला असं म्हणायचं नाही की मी शुद्ध आहे, परंतु काही काही त्या गोष्टी नंतर मी त्या भक्तांना सांगितल्या ऍक्च्युअली, मग त्यांना पटायला लागलं, अरे बरोबर आहे की. अगदी सिंपल गोष्ट सांगतो, उदाहरणार्थ त्याच घटनेतली. ऍक्च्युअली ते असे बसले जाऊन स्टाईलमध्ये, पहिल्यांदा खूप छान वाटलं सगळ्यांना, आणि असे स्टाईलमध्ये बसून, प्रभूजी तुमच्या घराला नाव दिलं नाही तुम्ही, मी देतो नाव तुमच्या घराला, तुमच्या घराचं नाव हे ठेवा. ही इतकी बोगसगिरी आहे, इतकी बोगसगिरी आहे. आणि सगळ्यांना खूप छान वाटतं, आपल्या विशेष करून हिंदू भक्तांना खूप छान. हा, महाराजांनी नाव दिलंय आमच्या घराला, हा महाराजांनी नाव दिलंय आमच्या गाईला, महाराजांनी नाव दिलंय आमच्या मुलाला. महाराजांना माहिती पण नाही तुम्ही त्यांचे शिष्य आहात. हे प्रसिद्धीसाठी केली जाणारी ही अशी छोटी मोठी गर्विष्ठ कामं असतात, आणि आपण साधू आहे म्हणून सगळं स्वीकार करतो. साधूचं कामच नाहीये तुमच्या मुलाला नाव देणे, तुमच्या गाईला नाव देणे, तुमच्या घराला नाव देणे. घराला कुठला साधू नाव देतो? ठीक आहे, गाईला वासराला एक नाव दिलं, ठीक आहे, घराला नाव द्यायचं काय? साधूने तुम्हाला येऊन सांगितलं पाहिजे हे घर सोडून दे, हेच तुझ्या आसक्तीचं कारण आहे. तो साधू तुमच्या घरात येऊन नाव देतो घराला हे नाव द्या. आपण पण एकदम मोठा फोटो लावून, माझ्या गुरुनी माझ्या घराला नाव दिलं. असे काही ट्रेट्स असतात ते आपण बघायचे, फोटो काढायला पुढे पुढे असतात. बघितले तुम्ही कधी? काम काही करणार नाही, फोटो काढायला मात्र सगळ्यात पुढे. सगळं विसरणार, त्या कार्यक्रमाला लागणाऱ्या वस्तू विसरणार, त्याचं टायमिंग विसरणार, सगळं विसरणार, फोटो काढायचं विसरणार नाही. असे भक्त बघितलेत कधी तुम्ही? मे बी आपण पण त्यातले असू एखाद्या वेळेस, परंतु एक उदाहरण म्हणून सांगतोय. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी पण आहेत, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा रजोगुणी भक्त आहे. लक्षात येते का तुमच्या? मुद्दामून लहान मुलांच्या बरोबर फोटो काढायचे, आपल्याला पण खूप छान वाटतंय. गुरु महाराजांनी आमच्या मुलाला हातात घेतलं, गुरु महाराजांनी आमच्या मुलाच्या डोक्यावरती पाय ठेवलं. हॉरिबल. परवा एक व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये माताजींच्या डोक्यावरती पाय ठेवतात महाराज. प्रभुपाद असते तिथेच कानाखाली लावले असते 4 ऍक्च्युली. वृंदावन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला असे काही शुद्ध भक्त दिसतील, ते सांगतात की माझ्या जवळ पण येऊ नका, माझी लायकी नाहीये माझे चरण स्पर्श करायची. आणि तुम्ही जर मुद्दामून जबरदस्तीने त्यांचे पाय टच केले, चरण स्पर्श केला, तर ते चिडतात, त्यांना वाईट वाटतं ऍक्च्युली. ही खरी विनम्रता असते. कुठली प्रसिद्धी आणि कुठलं काय, या भौतिक जगामध्ये मीच ग्रेट आहे हेच सिद्ध करण्यासाठी तुम्ही हे सगळं करत असाल, तुम्हाला भक्ती कळालीच नाही. हे मोठे मोठे ब्रह्मचारी लोक, भगवा वस्त्र धारण केलेले, परफेक्ट तिलक लावलेले, फेसबुक वरती सेल्फी, बूटसूट सेल्फी टाकत असतात. अरे तुला कळालंच नाही, भक्तीचा अर्थ कायच कळालं नाही तुला. भगवद्गीतेचा पहिली शिकवण आहे, तू शरीर नाहीस, या शरीराला कशाला प्रदर्शन करतोयस? हो की नाही? एनिवे, आपण निंदेच्या मोडमध्ये जायचं नाहीये. अशा भक्तांपासून स्वतःला वाचवा, आणि तुम्ही देखील असे भक्त होऊ नका. काही गरज नाहीये लोकांनी येऊन तुमचा जय जयकार करायची, काही गरज नाहीये लोकांनी येऊन तुमच्या गळ्यात हार घालायची. काही लोकांना बघा, ते आरती झाल्यानंतर, आरती पंचारती असते ना, ती आली की कधी एकदा मी घेतो असं झालेलं असतं. आणि मग एखादा सिनियर, सो कॉल्ड सिनियर, वरिष्ठ भक्त असा चिडून रुसून बसलेला असतो, पहिल्यांदा मला दिलं नाही, ज्युनियर भक्तांना दिलं. रजोगुणी भक्ती.
सेपरेटिस्ट मेंटॅलिटी, माझा मी महत्वाचं आहे, अशा हेतूने केली गेलेली भक्ती ही रजोगुणी भक्ती असते. काय प्रभुपाद एकदम सुपर चौकार मारल्यासारखीच वाक्य लिहितात. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांकडून शक्य तितक्या गोष्टी काढून घेणे हाच त्या भक्ताचा हेतू असतो. वाचायला पण किती विचित्र वाटतंय बघा. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांकडून शक्य तितक्या गोष्टी काढून घेणे हा त्याचा हेतू असतो. आणि असे भक्त बघितलेत बरं का, सत्संगामध्ये वगैरे पण, मंदिरामध्ये पण स्वतःचा स्वार्थ सगळीकडे बघायचा. प्रसादामध्ये, लाईन मध्ये, इकडे तिकडे सगळीकडे. तुम्हाला भक्ती कळालीच नाही. लाईन तोडून पुढे जातात प्रसादाच्या लाईन मध्ये. तुम्ही दुसऱ्याची सेवा काय करणार? एक कॉमन सेन्स असतो ऍक्च्युली भारतातल्या लोकांमध्ये. याला सिविक सेन्स म्हणतात ऍक्च्युली. ट्रॅफिकचे नियम तोडणे, लाईनच्या मागे न राहणे, सिविक सेन्स पण राहिलेला नाही आपल्यामध्ये ऍक्च्युली. आणि मंदिरात येऊन पण आपण तसेच वागत असतो. मी म्हटलेलं तुम्हाला हा अध्याय प्रॅक्टिकल आहे. ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकल्या पाहिजेत. इथे श्रीमद भागवतम आपल्याला सांगतं की समोर एखादा व्यक्ती उपाशी असेल तर आपल्या ताटातली भाकरी त्याला दिली पाहिजे. आणि आपण मात्र प्रसादमची लाईन तोडून पुढे जातो वशिला लावून. प्रभूजी येऊ का तिकडे पुढे? प्रभूजी माझ्या ओळखीचे आहेत. कसली भक्ती करताय तुम्ही? सगळीकडे स्वतःचा स्वार्थ बघायचा. सगळीकडे मला काय याच्यात मिळेल का? मला काही मिळत नसेल ना तिथं हात घालायचं नाही. किंवा जपून जपून हात घालायचे. युजलेस भक्ती असते ही ऍक्च्युली. त्याच्यापासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे. विनम्र भाव असला पाहिजे, सेवा भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. मुळात हे सगळं निघून जातं तर तुमच्या मनातलं, जर तुमच्या मनातला हा सेपरेटिस्ट मेंटॅलिटी गेली. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी मग आपल्याला सगळे लुटून जातील, सगळ्यांशीच आपलं चांगलं वागायला लागलो. तो समोरचा भक्त ऍक्च्युली स्वतःच फक्त स्वार्थ बघतो. मी का त्याच्या बरोबर प्रेमाने वागू? ऍक्च्युली त्याला प्रेमाने वागवणे तुझ्या हातात नाहीच आहे. तुला स्वतःला शुद्ध करणे तेवढंच तुझ्या हातात आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती तमोगुणी भक्ती करत असो, रजोगुणी भक्ती करत असो, स्वतःला आपल्याला त्याच्यापासून वाचवलं पाहिजे. परंतु आपण तसं वागलं नसलं पाहिजे. ते वागतात म्हणून तर आपण कधीच वागलं नसलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण भक्त एकत्र येतो काही काम करायला, प्रोजेक्ट करायला, काही करायला, मन निर्मळ असलं पाहिजे. शांत, एकमेकांशी सगळं काही व्यवस्थित बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. स्वार्थ ठेवायला लागलो की काय कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होत नाही. तुम्हाला पण जाणवलं असेल तुमच्या घरात भावाभावांमध्ये भांडणं याच्यामुळेच झालेले असतात. भाऊ बहिणीमध्ये विवाद याच्यामुळेच झालेले असतात. हे कलियुगाचं टॉपमोस्ट लक्षण आहे ऍक्च्युली. इथे या कलियुगामध्ये आता आई देखील फक्त स्वतःचा विचार करते, मुलाचा विचार करत नाही. ही स्टेज ऑलरेडी आलेली आहे. तुम्हाला वाटत असेल अजून येणार आहे. ही स्टेज ऑलरेडी आलेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. हीच पृथकवादी मानसिकता होय. यालाच पृथकवादी मानसिकता होतात. म्हणजे काय? मला काय मिळेल. वास्तविकपणे विशुद्ध भक्तीचे वर्णन मागील अध्यायामध्येच करण्यात आले आहे. मागच्या अध्यायाचं नावच होतं भक्ती मार्गातील आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश. या अध्यायात काय सांगितलंय? या अध्यायात कठोरपणे वागायचं कसं सांगितलंय. प्रॅक्टिकली रोजच्या जीवनामध्ये काय बदलायचं आपल्याला. भगवंतांचे मन आणि भक्ताचे मन एकमेकांशी संलग्न झाले पाहिजे. तिथे प्रेम असतं. आपण जेव्हा भक्त म्हणतो तेव्हा भक्ताचं मन देखील एकमेकांशी संलग्न झालं पाहिजे. असेल तुमच्या मनात वेगळा विचार, माझ्या मनात वेगळा विचार, काय उपयोग काय? की नाही? तिथे प्रेमच नाही. भक्ताने भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीची कामना करू नये. म्हणजे सेपरेटिस्ट राहू नये. हीच एकरूपता होय.
यालाच एकरूपता म्हणतात. भगवंतांच्या इच्छेपेक्षा निराळी अशी कामना अथवा निराळा असा हेतू भक्ताच्या मनात असतो तेव्हा त्याच्या या प्रवृत्तीस पृथक भावी असे म्हटले जाते. आता काही लोक म्हणतात की भगवंतांच्या इच्छे व्यतिरिक्त माझी इच्छा दुसरी काही नाही आहे, परंतु शेजारच्या भक्ताचं आणि माझं पटत नाही. हे इम्पॉसिबल आहे, लक्षात घ्या. कारण भगवंतांची इच्छा आहे सगळ्यांवरती प्रेम करणे, मग तुम्हाला सगळ्यांवरती प्रेम करता आलं पाहिजे. त्यामुळे भक्तांमध्ये देखील एकमेकांचं मन वेगळं नसलं पाहिजे. हे आपले काही आपले लोक, विशेष करून भारतीय लोक, यांना वाटतं की मंदिरामधल्या देवा मूर्तीची, श्रीमूर्तीची, विग्रहाची आपण अशा प्रकारे भाव ठेवून पूजा केली, अर्चना केली की बस आहे, दुसऱ्या कुठल्या भक्ताबरोबर प्रेम करायची गरज नाही. बाकी मंदिरातून बाहेर पडलो किंवा मंदिरात असताना पण सगळ्यांच्या पेक्षा माझा स्वार्थ बघण्यात काही चुकीचं नाहीये. मॉडर्न फिलॉसॉफी, आधुनिक तत्वज्ञान तर हे उघड उघड सांगते, पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका. कसली बोगसगिरी आहे, स्वतःवर प्रेम करायला शिका. अरे स्वतःवरच प्रेम करतोय, या जगात कोण आहे तो जो स्वतःवर प्रेम करत नाही? म्हणून तर दुःख भोगतोय. स्वतःवर प्रेम करायचं बंद करा, दुसऱ्यांवर प्रेम करायला शिका, मग खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ बघायचा, एकदम चिल्लर सूक्ष्म गोष्टीमध्ये देखील स्वतःचा स्वार्थ बघायचा नाही. पण मी भगवंतांना मानतो प्रभूजी, भगवंतांसाठी मी काहीही करू शकतो, या भक्तासाठी थोडस कर. नो, माझा त्याचा काय संबंध आहे? याला कनिष्ठ अधिकारी म्हणतात. आपण वाचतो की नाही? भगवंतांच्या इच्छेपेक्षा निराळी अशी कामना अथवा निराळा असा हेतू भक्ताच्या मनात असतो तेव्हा त्याच्या प्रवृत्तीस पृथक भावी असे म्हटले जाते. असा तथाकथित भक्त जेव्हा भगवंतांच्या इच्छेचा किंचितही विचार न करता ऐहिक सुख उपभोगाची कामना करतो अथवा त्याला भगवंतांच्या आशीर्वादांचा आणि कृपेचा उपयोग करून यशस्वी, प्रसिद्ध किंवा धनवान व्हायचे असते तेव्हा तो रजोगुणाने प्रभावित झालेला असतो. सेम भगवंतांकडे कशाला जायचं? दर्शनाला, आशीर्वादाला, सेवा करायला नाही. सेम भक्तामध्ये देखील या भक्ताकडे कशाला जायचं? मला काय मिळतं का तिथे बघायला. काही लोक पैसे मिळतात का हे बघायला पण येतात, फसवायला. काही लोक आपला उद्देश साध्य करायला येतात. माझी अशी इच्छा आहे की या भक्ताकडनं पूर्ण होते का बघावं, बघूया. गुरुकडे आपण त्याच्यासाठीच जातो. गुरु म्हणायचं, परंतु गुरुचं काही ऐकायचं नाही. आपला हेतू साध्य होतोय का तेवढं बघायचं. दर्शन महत्वाचं आहे. दर्शन आणि आशीर्वाद महत्वाचा आहे. प्रभुपाद म्हणतात भारतातले सगळे लोक आशीर्वादापाठी वेडे आहेत. कसला आशीर्वाद? गुरुने तुमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून काही तुमचं कल्याण होणार आहे? भौतिक पण कल्याण होणार नाही. गुरुच्या हातातच नाही आहे. उद्या येणारा तुमचा जो क्लायंट, कस्टमर आहे त्याच्याबरोबर डील पूर्ण होईल की नाही, गुरुच्या आशीर्वादात नसतं. एक भोळी कल्पना असते आपली. आणि आध्यात्मिक प्रगती तर अजिबात नाही. खऱ्या अर्थाने जर भक्तांना, गुरूंना मानायचं असेल तर प्रेमाने आपण भक्तिमय सेवा केली पाहिजे, गुरुची वाणी ऐकली पाहिजे, त्या वाणीचं आचरण केलं पाहिजे. आशीर्वाद घेऊन काय उपयोग होणार आहे? ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की आशीर्वाद घ्यायचं नाही, परंतु आपण तेवढ्या पुरतेच थांबतो. दर्शन महत्वाचं आहे. प्रभूजी दर्शन झालं का? 2 दर्शन झाले बघा प्रभूजी. या यात्रेमध्ये माझे 2 दर्शन झाले. जणू काही चौकार मारला. एकटा येऊन सांगतो मी षटकार मारला. 6 दर्शन झाले. पण मनामध्ये इच्छा काय आहे? या जगातच मला अजून काहीतरी पाहिजे. यश पाहिजे, कीर्ती पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, सुंदर स्त्री पाहिजे, धनवान नवरा पाहिजे. याच्यासाठी आपण भगवंतांकडे जातो. आणि याच्यासाठीच आपण कधी कधी गुरुकडे पण जातो. म्हणजे लोक गुरुकडे पण याच्याकडे. बागेश्वर धाम मला बाबा इतका फेमस का झाला? तिथे हे सगळं पूर्ण होतंय. तुमचं समस्या पूर्ण होतात, डील पूर्ण होते, बिझनेस यशस्वी होतो. हे महत्वाचं आहे.
अशा भावामध्ये जो भगवंतांकडे जातो, भक्तिमय सेवेचा ढोंग करतो, तो रजोगुणामध्ये करत असतो. मायावादी दार्शनिक म्हणजे मायावादी तत्वज्ञानी लोक, सुरू झालं का? मायावादी दार्शनिक किंवा मायावादी तत्वज्ञानी लोक मात्र या पृथक भाव शब्दाचा अर्थ निराळ्या प्रकारे स्पष्ट करतात. ते म्हणतात की भगवंतांची आराधना करताना मनुष्याने स्वतःच त्यांच्याशी एकरूप असल्याचे समजावे, परंतु प्राकृतिक त्रिगुणांमुळे भक्ती कशी प्रदूषित होते याचाच हा एक नमुना आहे. जीव हा परमसत्याशी एकरूप असल्याची संकल्पना ही तमोगुणी आहे. एकरूपत्व हे वस्तुतः केवळ इच्छेच्या एकरूपतेवर आधारित आहे. केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या वतीने कार्य करावी हीच शुद्ध भक्ताची एकमेव इच्छा असते. एखाद्यामध्ये जर लेश मात्रही स्वार्थ असेल तर त्याची भक्ती त्रिगुणांनी मिश्रित असल्याचे जाणावे. पॅरेग्राफ पूर्ण मी फास्ट वाचला कारण हे त्यामध्ये प्रभुपाद सांगतात की याचा अर्थ चुकीचा पण काढायचं नाही की भगवंतांची एकरूप होणे, भगवंतांचं मन, आपलं मन एक सारखं जुळलं पाहिजे, सेपरेट विचार नसला पाहिजे, स्वतःचा स्वार्थ बघितला नसला पाहिजे, म्हणजेच भगवंतांची एकरूप होऊन भगवंत होणे, असं मायावादी लोक विचार करतात. अशा हा अर्थ नाही आहे पृथक भावाचा. पृथक भाव हा पृथक आहे. पृथक म्हणजे वेगळा. माझा आणि तुमचा भाव वेगळा आहे, त्यामुळे माझा आणि तुमचं कधी जुळणारच नाही. भगवंतांचा आणि माझा भाव वेगळा आहे, त्यामुळे मी भगवंतांचा भक्त कधी होणारच नाही. एवढा सिंपल अर्थ आहे त्याचा. मायावादी लोक उगी कॉम्प्लिकेटेड करून, ज्ञानी असतात हे एकतर, म्हणजे उगी कॉम्प्लिकेटेड करून याचा अर्थ काढतात. याचा अर्थ भगवंतांची आणि आपला भाव एकरूप करणे म्हणजे भगवंतांमध्ये मिक्स होऊन भगवंत होणे. आणि भगवंत व्हायची इच्छा सोडायची नाही आपल्याला. सो अशा प्रकारच्या भक्तीला रजोगुणातील भक्ती म्हणतात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला हे कळायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण अशा भक्तांपासून दूर राहिलं पाहिजे. कालच्या तात्पर्यामध्ये तर प्रभुपादांनी, श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी डायरेक्टली सांगितलं अशा वैष्णवांचा संघ टाळला पाहिजे, हो की नाही? कारण आपण ते गुण घेत जातो. संघ खूप महत्वाचा आहे. संघात संजायते काम, हो नाही? अशा व्यक्तींपासून दूर राहायचं, किती फेमस असू दे. काय होतं जनरली, आपण या फेम जो असतो, प्रसिद्धी जी असते, त्याच्याकडे आकर्षित होतो. प्रॉब्लेम तो असतो आपला, लगेच आकर्षित होतो प्रसिद्धीकडे. आणि आपल्याला त्या प्रसिद्धीच्या पडद्यामागे तो व्यक्ती खरा कसा आहे हे लवकर कळत नाही. खरा तो व्यक्ती कसा आहे हे लवकर कळायचं असेल तर श्रवण केलं पाहिजे. कंटिन्युअसली श्रवण केलं पाहिजे. श्रवण केल्यावर 2-4 वेळा श्रवण केल्यावरती आपोआप आपल्याला लक्षात यायला लागतं. कित्येक जण मला येऊन सांगतात, काय प्रभूजी काय प्रवचन देतात, काय लेक्चर देतात, मलाच कळत नाही. श्रवण करणे खूप महत्वाचं. नुसतं प्रसिद्धी बघायची नाही. प्रसिद्धी तोच बघत असतो ज्याच्या मनामध्ये स्वतःच्या पण इच्छा असते आपण स्वतः प्रसिद्ध व्हायची. जैसा गुरु वैसा चेला. त्यामुळे अशा भक्ताकडे तोच आकर्षित होतो ज्याला स्वतःची पण इच्छा आहे, मला पण एक दिवस असं सगळ्यांनी जय जयकार करावा, माझे पण पाय एक दिवस अशा लोकांनी धुवावे वगैरे वगैरे. तमोगुणातील भक्ती सुपर डेंजरस आहे. रजोगुणातील व्यक्ती सूक्ष्म प्रमाणात डेंजरस आहे. ते डेंजर दिसत नाही पण आहे डेंजरस. मग उद्या आपण सत्वगुणातील भक्तीच्या बद्दल वाचन करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.